So, good afternoon. Am I audible? Good afternoon, everyone. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Okay. Good So, afternoon. Good afternoon, sir. by mistake, I have not admitted to all. So, afterwards I seen you all are waiting for me. Afterwards, I have admitted to. Okay. So, we'll continue with the next discipline of the civil engineering, that is the town planning. So, town planning is town planning means the plan and control growth of the town by dividing the town into different land use. So, town, what is town? Anyone can tell me? Everyone familiar with the town. Town is nothing but the any city Sure. किंवा शहर आपण मराठीत म्हणू. So, town planning, it means what? Planned and control growth of town. Town planning, it means planned and control growth. So everybody knows, for the any purpose, for the job purpose, for the business purpose, every people from the village is migrate to the any town or city. म्हणजे खेड्यामधला कोणताही एखादा पीपल जॉबच्या निमित्तानं किंवा बिझनेसच्या निमित्तानं कुठं जातो? शहरामध्ये जातो. म्हणजे तो शहरामध्ये मायग्रेट होतो. मग टाउन प्लॅनिंग कशासाठी? टाउनचं प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. वर्ड मध्ये काय आहे बघा, टाउन प्लॅनिंग. टाउन म्हणजे शहर, प्लॅनिंग म्हणजे शहराचं प्लॅन करायचा. कसा प्लॅन करायचा, काय प्लॅन करायचं? तर टाउन प्लॅनिंग मीन्स प्लॅन अँड कंट्रोल ग्रोथ. विलेज मधून सिटीमध्ये येणारा जो ग्रोथ आहे तो कंट्रोल करायचा. तो कसा कंट्रोल करायचा? त्याच्या बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, त्याचे बरेचसे झोन्स आहेत, दॅट विल सी. सो टाउन प्लॅनिंग मीन्स प्लॅन अँड कंट्रोल ग्रोथ ऑफ टाउन बाय डिवायडिंग टाउन इंटू डिफरंट लँड यूज झोन. शहर म्हणजे काहीतरी जमिनीवरती शहर वसलेलं असणार आहे. त्या जमिनीवरती काय असणार आहेत? बिल्डिंग्स असणार आहेत, इंडस्ट्री असणार आहेत, ऑफिसेस असणार आहेत. बरोबर आहे. एखादं शहर म्हटलं की काय काय आलं तिथं? शहरामध्ये बिल्डिंग्स येतील, मग रेसिडेन्शियल असेल, त्यानंतर मोठमोठे ऑफिसेस असतील की जिथं जॉब्स लोक करतात, त्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील की जिथं इंडस्ट्रीमध्ये लोक जॉबसाठी जातात. सो द टाउन इज डिवायडेड इंटू डिफरंट लँड यूज झोन्स. सो लँड यूज झोन म्हणजेच काय? राहण्यासाठी एखादा वेगळा एरिया असेल, इंडस्ट्रीसाठी एखादा वेगळा एरिया असेल, कमर्शियल ऑफिस म्हणजे ऑफिसेससाठी वेगळा एरिया असेल. तर शहर हे अशा वेगवेगळ्या लँड यूज मध्ये झोन झालेले आहे की ज्याच्यावरती तुम्ही राहता, इंडस्ट्री असतात किंवा कमर्शियल ऑफिसेस असतात किंवा आणखी दुसरा काय सिटीचा पार्ट असतो जिथं प्लेग्राऊंड्स असतात, थिएटर्स असतात, अशा पद्धतीने. सो these different land use zones and regulating building construction to provide better environment for the people. बघा, शहरामध्ये काय होणार आहे? लोक मायग्रेट होतात, त्यामुळे शहराचा ग्रोथ वाढतो किंवा शहराचं पॉप्युलेशन वाढतंय. पॉप्युलेशन कशामुळे वाढत आहे? तर लोक कशासाठी येतात? जॉबसाठी किंवा बिझनेस पर्पजसाठी सिटीमध्ये येतात. आता एवढा ग्रोथ वाढतोय म्हटल्यानंतर आपल्याला त्या टाउनचं काहीतरी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मग ते राहण्याच्या दृष्टीनं असो, जॉबच्या दृष्टीनं असो किंवा इतर कोणत्याही ऍक्टिव्हिटीच्या दृष्टीनं असो, आपल्याला त्या सिटीचं प्लॅनिंग करायला पाहिजे. मग प्लॅनिंग मध्ये येतं काय काय? तर प्लॅनिंग मध्ये नेक्स्ट पॉइंट, इफ यू सी इन द टाउन प्लॅनिंग, द एरियाज ऑफ टाउन्स आर डिवायडेड इंटू रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिक्रिएशनल, इंडस्ट्रियल झोन्स. टाउन प्लॅनिंग म्हणजे शहराचं प्लॅनिंग कशासाठी आणि कशा पद्धतीने करायचं? तर शहर हे
वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करायचं. टाउन्स आर डिवायडेड इनटू रेसिडेन्शियल. रेसिडेन्शियल मीन्स व्हॉट? आपण पाहिलं की जिथं प्युअरली राहण्यासाठी आपल्याला एरिया लागतो, दॅट इज रेसिडेन्शियल. कमर्शियल, नेक्स्ट पॉइंट इज कमर्शियल. शहर आपण काय करायला लागलोय? शहराचं प्लॅनिंग करायला लागलोय, म्हणजे शहर वेगवेगळ्या झोनमध्ये डिव्हाइड करतोय. या ठिकाणी आपण झोन बघितला, लँड यूज झोन, म्हणजे शहराची जी काही जमीन आहे, ज्या जमिनीवरती शहर पूर्णपणे सिटी उभा आहे, त्या सिटीला वेगवेगळ्या झोनमध्ये डिवाइड करायचं. कोणकोणते झोन? फर्स्ट झोन रेसिडेन्शियल. व्हॉट इन्क्लुड्स रेसिडेन्शियल झोन? इन द रेसिडेन्शियल झोन इन्क्लुड्स दी ऑल बिल्डिंग्स रिलेटेड टू रेसिडेन्स, म्हणजे राहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सगळ्या बिल्डिंग कुठे येणार आहेत? रेसिडेन्शियल झोनमध्ये येणार. सो विच टाइप्स ऑफ बिल्डिंग्स कम्स अंडर द रेसिडेन्शियल? तर त्याच्यामध्ये स्वतःचे प्रायव्हेट बंगलो असतील, अपार्टमेंट असतील की जिथं फ्लॅट सिस्टीम असतात आणि जिथं लोक राहतात, किंवा डिटॅच्ड सेमी डिटॅच्ड हाऊसेस, म्हणजे रो मध्ये हाऊसेस असतील की जिथं लोक राहतात. वेगवेगळ्या टाईपच्या हाऊसिंग सोसायटीज ज्या आहेत, हाऊसिंग सोसायटीज वेगवेगळ्या आहेत, त्या सगळ्या कशामध्ये इन्क्लूड होणार आहेत? रेसिडेन्शियल झोनमध्ये. आणि दॅट इज दी रोल ऑफ टाउन प्लॅनिंग इंजिनियर. टाउन प्लॅनिंग करणारा जो इंजिनियर आहे त्यानं पूर्णपणे जी लँड आहे शहराची, त्या लँडचा स्टडी करून ते पर्टिक्युलर झोनमध्ये ते डिवाइड करायचं. आता रेसिडेन्शियल झोन समजला सर्वांना की जिथं आपण राहतो, मग त्याच्यामध्ये कुठल्या बिल्डिंग येतील? बंगलोज येतील, अपार्टमेंट येतील, डिटॅच सेमी डिटॅच हाऊसेस, म्हणजे वेगवेगळ्या सोसायटीमध्ये हाऊसेस असतात, त्या सगळ्या टाईपचे हाऊसेस कुठे येतील? रेसिडेन्शियल एरियामध्ये, की जिथं राहतो आपण. ओके, सो फर्स्ट झोन इज दी रेसिडेन्शियल. सेकंड झोन इज दी कमर्शियल झोन. Second zone is the here commercial zone. So what includes in the commercial zone? कोणी तर लिहितंय? Who is writing on the board? Okay, so in the commercial zone, so there are several activities in the commercial zone. Commercial म्हणजे markets, malls, government offices, courier offices, post, police station, then banks. So many other activities comes under the commercial. कमर्शियल एरिया म्हणजे कोणता येणार? मार्केट्स आले, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आले, सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस, त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल, पोस्ट ऑफिस असेल, बँका असतील, रिव्हर घाट असेल, रिव्हरचा घाट, नदी असते एखादी सिटीच्या जवळ, तिथं घाट असेल पाणी वापरायसाठी. अशा बऱ्याचशा गोष्टी सगळ्या कमर्शियल. मार्केट सगळं, मग त्याच्यामध्ये शॉप्स आले मार्केटमध्ये, फूड मार्केट आलं, क्लॉथ मार्केट आलं, किंवा आणखी कुठल्या गोष्टींसाठी लागणार सगळं मार्केट जे आहे ते कमर्शियल झोनमध्ये. तुमचं कुरिअर ऑफिसेस असतील, बरेचसं जे काय कॉमन पीपलला यूज होणारे मार्केट जे आहे, दॅट कम्स अंडर दी कमर्शियल एरिया. सो रेसिडेन्शियल झोन इज डिफरंट अँड कमर्शियल झोन इज डिफरंट. Then third zone is the recreational zone. What include in the recreational zone? That in the recreational zone it includes all the recreational facilities. कोणकोणत्या रिक्रिएशनल फॅसिलिटीज आपल्याला आपल्या विलेजमध्ये, शहरामध्ये मिळायला पाहिजेत? प्लेग्राऊंड्स असले पाहिजेत, पार्किंग असले पाहिजेत, पब्लिक सिट आउट्स की जिथं लोक जाऊन एखाद्या पार्किंग प्लेग्राऊंड एरियामध्ये जाऊन ते तिथं बसू शकतील, तिथं एन्जॉयमेंट करू शकतील. थिएटर्स असले पाहिजेत की जिथं रिक्रिएशन फॅसिलिटी, स्पोर्ट्स ग्राउंड असले पाहिजेत, प्लेग्राऊंड असले पाहिजेत. सो प्लेग्राउंड, स्पोर्ट्स ग्राउंड, देन पार्किंग एरिया, देन what we can say एनी रिझर्व एरिया की ज्या लँडवरती काही नाही.
सो असा थिएटर्स आले, असा एरिया रिक्रिएशन पर्पजसाठी, म्हणजे आपली स्वतःची घर आणि ऑफिस सोडून एंटरटेनमेंट किंवा आपल्याला रिक्रिएशनल फॅसिलिटीज मिळावा त्यासाठी रिक्रिएशनल झोन आहे. काय काय येतं रिक्रिएशनल झोन मध्ये सांगितलंय मी? प्लेग्राऊंड आले, स्पोर्ट्स ग्राउंड आले, पार्किंग एरियाज आले किंवा अदर एरियाज की जिथं तुम्ही मग त्याच्यामध्ये थिएटर्स पण येऊ शकतात रिक्रिएशन मध्ये. अशा पूर्ण एरिया जो आहे किंवा स्पोर्ट्स आहेत, वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे ग्राउंड असतील, दॅट कम्स अंडर द रिक्रिएशनल फॅसिलिटी. लक्षात आलं? रिक्रिएशन इट मीन्स फॉर दी प्युअरली एंटरटेनमेंट फॉर दी पीपलसाठी एंटरटेनमेंटसाठी फॅसिलिटीज सिटीमध्ये असायला पाहिजेत आणि त्यासाठी रिझर्व्ह लँड असायला पाहिजे. सिटी आहे, कुणाची लँड आहे म्हणून गव्हर्नमेंटनं पण सिटीचा पूर्णपणे, कारण का आपण ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळायचं असेल तर एखादं प्लेग्राऊंड पाहिजे, तिथं झाडं पाहिजे, त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळणार. आणि तर सिटीमध्ये पूर्ण जर बिल्डिंग झाल्या तर ऑक्सिजन कुठून मिळणार? सो फॉर दॅट पर्पज एखाद्या एरियाच्या बाजूनी झाडं असायला पाहिजेत किंवा त्यासाठी हा रिक्रिएशनल एरिया. सो आर यू गेटिंग रिक्रिएशनल? देन नेक्स्ट पॉइंट इज द इंडस्ट्री. नेक्स्ट झोन इज द इंडस्ट्री. बघा, शहराचं प्लॅनिंग करायचं आहे आपल्याला. शहराचं प्लॅनिंग करायचं आहे म्हणजेच काय? शहरामधला जो ग्रोथ आहे किंवा शहरामधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचं प्रॉपरली नियोजन करून प्रत्येक गोष्टीसाठी जमीन किंवा लँड आहे शहरामध्ये ती व्यवस्थित वाटून द्यायची. मग त्याच्यामध्ये आपण काय पाहत आलो? रेसिडेन्शियल झोन पाहत आलो, कमर्शियल झोन पाहिला आपण, रिक्रिएशनल झोन पाहिला, त्यानंतरचा जो आहे तो इंडस्ट्रियल झोन. इंडस्ट्री, शहर, सिटी आली म्हटली की इंडस्ट्री आल्यास त्याच्यामुळेच तर सिटीचा ग्रोथ वाढतोय. जॉब पर्पजसाठी द पीपल्स वेर मायग्रेटिंग फ्रॉम विलेज टू टाउन. खेड्यातून शहराकडे लोक कशासाठी येतात? तर जॉब, नोकरी, बिझनेस ह्या गोष्टीसाठी. आणि त्या कुठं मिळतात? तर इंडस्ट्रीत मिळतात. ह्या गोष्टी कुठं मिळतात तुम्हाला? जॉब, नोकरी, इंडस्ट्री मिळतात. सो आपण पाहतो पुणे, मुंबई, सगळेजण म्हणतात की पुण्याला जायचंय, मुंबईला जायचंय. कशासाठी जायचंय? जॉबसाठी जायचंय. मग जॉब्स अवेलेबल कुठे आहेत? तर सिटीमधून आहेत. सिटीमधून का आहेत? तर त्या ठिकाणी तेवढा बिझनेससाठी ऑलरेडी पोहोचलेल्या लोकांनी बिझनेस तयार केलेले आहेत, इंडस्ट्री झालेल्या आहेत. आणि त्या इंडस्ट्रीला जे सोर्स आहेत गव्हर्नमेंटकडून मिळणारे ते त्या ठिकाणी मिळालेले आहेत, म्हणून त्या ठिकाणी तेवढ्या इंडस्ट्रीज तयार झाल्या आहेत. सो द पीपल्स आर वर्किंग इन द इंडस्ट्री. सो इंडस्ट्री इज अ वन ऑफ द झोन ऑफ द सिटी ऑर टाउन. शहराचा इंडस्ट्री हा एक झोन आहे. सो वेअर द इंडस्ट्री टू बी लोकेटेड? सो इंडस्ट्रीज आर लोकेटेड आउटसाइड द टाउन. शहरापासून बाहेरच्या बाजूला इंडस्ट्री लोकेट झाल्या पाहिजे. सो दिस इज द रोल ऑफ टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट. एरिया डिवाइड झाल्यानंतर पूर्णपणे तुमचा त्या ठिकाणी प्रत्येक एरिया वाईज प्रत्येक झोन मध्ये त्या जमिनी, लँड वाटून दिल्या पाहिजेत आणि त्यात तुमचा पर्टिक्युलर टाइप्स ऑफ झोन मध्ये पर्टिक्युलर टाइप ऑफ एरिया डिवाइड झाला पाहिजे. सो रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिक्रिएशनल अँड इंडस्ट्रियल. सो इन दिस 4 zones we have to divide our town. So these all zones are divided into area of town, that is nothing but zoning. Your word is written zoning. So zoning is nothing but the whole town is divided into various zones of the land. जमिनीच्या वेगवेगळ्या जमीन ही वेगवेगळ्या झोन्स मध्ये डिवाइड करायची एरियामध्ये, आणि ते एरियाज आहेत ते रेसिडेन्शियल, कमर्शियल, ते झोन्स आहेत ते रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिक्रिएशनल अँड इंडस्ट्रियल. सो आर यू गेटिंग व्हॉट इज द टाउन प्लॅनिंग अँड व्हॉट इन्क्लुड्स इन द टाउन प्लॅनिंग? टाउन प्लॅनिंग म्हणजे शहराचं आपल्याला ग्रोथ कंट्रोल करायचं आहे किंवा जे काय एरिया आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थित कंट्रोल करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये मग आपण ह्या 4 झोन मध्ये आपण आपलं शहर डिवाइड करतो. आर यू गेटिंग एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Okay. So now next Yes, point sir. is the floor space index. If you see here,
Floor space index. Floor space index is nothing but FSI. फ्लोअर स्पेस इंडेक्स. मग फ्लोअर फ्लोअर स्पेस इंडेक्सचा रेशो गव्हर्नमेंटनी प्रत्येक शहराला ठरवून दिलेला आहे. 1, 1.5, 2, 2.5 अप टू 3 पर्यंत फ्लोअर स्पेस इंडेक्स. सो व्हॉट इज फ्लोअर स्पेस इंडेक्स? फ्लोअर स्पेस इंडेक्स इज फ्लोअर म्हणजे काय? ज्या एरियावरती आपण मूव होत असतो, ज्या एरियावरती आपण थांबलेलो असतो तो आपला फ्लोअर स्पेस इंडेक्स. सो फ्लोअर स्पेस इंडेक्स इज नथिंग बट built up area built up area AREA built up area divided by plot area. Built up area divided by plot area. Sorry, spelling mistake झाली. सो एरिया हा जो वरती एरियाचं स्पेलिंग लिहिले त्याचं एरिया स्पेलिंग द्या. सो व्हॉट इज नथिंग बट फ्लोअर स्पेस इंडेक्स बिल्ट अप एरिया डिवायडेड बाय प्लॉट एरिया. म्हणजेच काय? एखादा प्लॉट असेल बंगलोचा, त्या प्लॉट मध्ये बंगलोच्या आपण जेवढा प्लॉट आहे तेवढंच कन्स्ट्रक्शन करतो का? नाही करत. आपण पाठीमागचं मार्जिन बिल्डिंगच्या, पुढचं मार्जिन आणि दोन्ही साईडचे मार्जिन ठेवून आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असतो. सो जेवढी काय बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली त्या बिल्डिंगचा एरिया, बरोबर आहे, बिल्डिंग आहे म्हटलं त्याला लेंथ आणि विड्थ असणार आहे म्हणजे आपण एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. सो बिल्टअप एरिया या ठिकाणी काय लिहिले बघा, बिल्टअप एरिया म्हणजे बांधकाम केलेला एरिया. बिल्ट अप, बिल्ट म्हणजे बांधणे. सो बिल्टअप एरिया म्हणजे बांधकाम केलेला एरिया डिवायडेड बाय जर प्लॉट एरिया, प्लॉटचा एरिया जास्त असणार आहे तर याचा रेशिओ म्हणजेच काय? FSI, फ्लोअर स्पेस इंडेक्स. आणि हा प्रत्येक शहरासाठी ठरवून दिलेला आहे. मग हा बिल्टअप एरिया कसा काढला जातो? बिल्टअप एरिया म्हणजे जेवढी काही तुमची मजली बिल्डिंग असेल, ग्राउंड असेल, त्याच्यापाशी पहिला मजला असेल, दुसरा, तिसरा, जेवढे काय मजले असतील त्या मजल्याची ऍडिशन, एरियाची ऍडिशन डिवायडेड बाय खालच्या प्लॉटचा एरिया केला तर तुम्हाला FSI, फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणतो. कोणी सांगेल मला फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे काय? Short built up area upon plot of area. ओके, दॅट इज दी डेफिनेशन. पण मी जी वर्ड मध्ये जे तुम्हाला थेरॉटिकल सांगितलं काय? बिल्डिंगचा कन्स्ट्रक्ट केलेला एरिया, मग जेवढी काही मजली बिल्डिंग असेल तेवढ्या बिल्डिंगचा प्रत्येक फ्लोअरचा एरिया, एकाच फ्लोअरचा नाही. 10 मजली बिल्डिंग असेल तर 10 मजली बिल्डिंगचा जेवढा एरियामध्ये आपण कन्स्ट्रक्ट केलं त्या सर्व एरियाची ऍडिशन डिवायडेड बाय जो काय आपला प्लॉट आहे त्या प्लॉटचा एरिया इज नथिंग बट दी फ्लोअर स्पेस इंडेक्स. आणि हा पर्टिक्युलर सिटीला त्याचं रिकमेंडेड असतं. कुठं असतं तर बिल्डिंग बायलॉज. बायलॉज इथं वर्ड आहे पुढे, बायलॉज. सो बिल्डिंगचा बायलॉज आहेत. जसं आपल्याला काहीतरी लॉज घालून दिलेले आहेत ॲज अ ह्युमन बिईंग. आपल्याला बरेचसे लॉज मध्ये आपण जे ऍक्ट आहेत, लॉज आहेत आपल्याला दिलेले आहेत की त्याच्या बाहेर आपण जर केलं तर आपल्यावरती गुन्हा दाखल होतो. सिमिलरली बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असताना काही बायलॉज सांगितलेले आहेत की त्या बायलॉज प्रमाणेच आपण कन्स्ट्रक्शन किंवा एरिया वापरायचा आहे. एरिया अवेलेबल आहे म्हणून कसाही वापरायचा नाहीये. ठरलेले आपण कोणीही कितीही, माझी जागा आहे म्हणून मी 10 मजली बिल्डिंग खेड्यात बांधू शकतो असं नाही. तिथे लक्षात, तिथं तुम्हाला रिस्ट्रिक्शन आहे. तुम्ही 1-2 मजली जास्तीत जास्त बांधू शकता. तिथला FSI ठरलेला आहे. ग्रामपंचायत एरियामध्ये, नगरपालिका हद्दीमध्ये FSI ठरलेला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तिथं FSI ठरलेला आहे. एखादी मोठी सिटी असेल, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई सारखी, त्या ठिकाणच्या पर्टिक्युलर सिटीसाठी FSI ठरलेला आहे. सो FSI, बिल्ट अप एरिया डिवायडेड बाय प्लॉट एरिया. सो हिअर फ्लोअर स्पेस इंडेक्स, त्याच्यावरून तुमच्या बिल्डिंगची हाईट कमी जास्त तुमची होणार. नेक्स्ट, अदर बायलॉज आर फिक्स्ड टू गाईड अँड रेग्युलेट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. असे अजून बरेचसे बायलॉज आहेत की जे
टाउन प्लॅनिंग मध्ये वापरले जातात ते बायलॉज कुठले, जसं मी सांगितलं की एखादा बिल्डिंग आहे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे एखाद्या प्लॉटवरती, तर त्या बिल्डिंगच्या उंचीवरून पाठीमागचं अंतर किती ठेवायचं, प्लॉटच्या दोन्ही साईडचं अंतर किती ठेवायचं, आणि फ्रंट म्हणजे फ्रंट मार्जिन, रिअर मार्जिन आणि साईड मार्जिन हेही तुमच्या बायलॉज मध्ये आहे सांगितलेलं आहे. इट डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ बिल्डिंग, बिल्डिंगच्या हाईट वरून तुमचं फ्रंट मार्जिन, बॅक मार्जिन आणि साईड मार्जिन ठरलं जातं. दुसरा बायलॉज आणखी काय इम्पॉर्टंट एक आहे, तर बिल्डिंगची, जसं मी सांगितलं होतं पाठीमागे एकदा बिल्डिंग प्लॅनिंग मध्ये, बिल्डिंगच्या फेस पासून रोड पर्यंतचं अंतर किती ठेवायचं, बिल्डिंगच्या फेस पासून रोड पर्यंतचं अंतर किती ठेवायचं, दॅट गिवन इन दी बिल्डिंग बायलॉज, आणि ते डिपेंड्स अपॉन दी रोड विड्थ. तुमच्या प्लॉटला किती मीटरचा रोड, किती मीटर विड्थचा रोड फेस करतोय, म्हणजेच तुमच्या प्लॉटच्या समोर किती मीटर विड्थचा रोड आहे त्याच्यावरून त्या रोडपासून तुमची बिल्डिंग किती अंतरावर आतमध्ये असावी याचा बायलॉज आहे. हे डिटेलमध्ये सेकंड इयरमध्ये तुम्हाला लर्न करायचे आहे, त्याची डायरेक्टचे डिस्टन्सेस आहे. So are you getting floor space index? Then bylaws. So these are the bylaws we have to regulate for the building construction. So building construction करताना या building bylaws चा वापर करावा लागतो. अजून बरेचसे bylaws आहेत. एरिया किती असायला पाहिजे प्रत्येक रूमचे, हॉलचा एरिया किती असायला पाहिजे, किचनचा एरिया किती असायला पाहिजे, स्टेअरकेस कशी असायला पाहिजे, असे बरेचसे रूल्स रेग्युलेशन आहेत. त्याचा स्टडी डिटेल सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. सो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजेच काय की बायलॉज वापरूनच आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करू शकतो, असं तुम्हाला टाउन प्लॅनिंग मध्ये इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो व्हाईल वी आर कन्स्ट्रक्टिंग दी बिल्डिंग्स वी हॅव टू कन्सिडर दी फ्लोअर स्पेस इंडेक्स, वी हॅव टू कन्सिडर दी बायलॉज फॉर दी रेग्युलेट दी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर बिल्डिंग बायलॉज आणि फ्लोअर स्पेस इंडेक्स, these two important things we have to consider. आलं लक्षात? Then for towns and cities master plan, for towns and cities master plan for town planning scheme are prepared. बघा, एखाद्या शहराचं पूर्णपणे प्लॅनिंग करायचं असेल की जसं काय सांगितलं, शहर कुठल्या कुठल्या झोन मध्ये डिवाइड आहे, कोण सांगेल? एखादं शहर कोणकोणत्या एरियामध्ये झोन मध्ये आपण डिवाइड करतो? residential, commercial, industrial. Commercial, Yes. industrial, and We have residential. to divide the city or town in the residential, commercial, recreational आणि industrial. म्हणजे वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत ॲज अन सिव्हिल इंजिनिअरिंग. जर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार केला तर टाउन प्लॅनिंग हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल आहे. तर त्या वेगवेगळे झोन्स आहेत, तर त्या वेगवेगळ्या झोनमध्ये वेगवेगळी लोक आणि वेगवेगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये if we see here the town and cities master plan for town scheme are prepared. जे पिक्चर पाहताय बघा, जे खालची जी इमेज आहे, इमेज काय सांगते तर एका शहराचं पूर्णपणे मास्टर प्लॅन आहे. इमेज काय दिसत आता 3D मधला आहे तो 2D मध्ये, म्हणजे जमिनीच्या लेवल. आपण बिल्डिंग प्लॅनिंगचा जो प्लॅन पाहिला होता, फर्स्ट जो डिसिप्लिन पाहिला तो, म्हणजे हा 3D इमेजेस आहे, ते बिल्डिंगची हाईट वगैरे दिसतात. मग हे काय आहे तर मास्टर प्लॅन आहे. पूर्णपणे शहराची जेवढी बाउंड्री आहे त्या शहराच्या बाउंड्रीचा विथ रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया, रोड्स आले, रोड नेटवर्क इम्पॉर्टंट आहे. रिक्रिएशन मध्ये तुमचे रोड्स पण येतात, रोड आलं, त्यानंतर रोड्स क्रॉसिंग, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या असतात. त्याला मास्टर प्लॅन म्हणतात. लक्षात येते सर्वांच्या? मास्टर प्लॅन इज नथिंग बट, शहराचा मास्टर प्लॅन म्हणजेच हे ऑल झोन्स वेगवेगळ्या लँडवरती उभे असलेलं पूर्णपणे मोठ्याच्या मोठं स्केच इज नथिंग बट दी मास्टर प्लॅन. शहराचा कागदावरचा प्लॅन म्हणजेच मास्टर प्लॅन. मग त्याच्यामध्ये आपण डिवाइड केलेलं असतं रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिक्रिएशनल, इंडस्ट्रियल. देन दिस मास्टर प्लॅन्स schemes are prepared to accommodate future growth of the town in a better way.
कशासाठी हा मास्टर प्लॅन तयार करायचा, तर आपण काय म्हणतोय की खेड्यातील लोकांचं शहरामध्ये मायग्रेशन होतंय. मग ह्याचा ग्रोथ आपल्याला जर मेंटेन करायचा असेल, या गोष्टीचा फ्युचर ग्रोथ जर मेंटेन करायचा असेल, तर आपल्याला मास्टर प्लॅन शहराचा प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि हे कशामध्ये येतं, तर टाउन प्लॅनिंग ह्या ब्रँचमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या टाउन प्लॅनिंग ब्रँचमध्ये मास्टर प्लॅन कुठल्याही शहर, आता पुण्याचा परत एकदा मास्टर प्लॅन तयार केलाय आत्ता, जो अगोदर केला गेलेला होता तो मास्टर प्लॅन पुन्हा एकदा तयार केलेला आहे. कशासाठी, तर सिटीचा ग्रोथ संपायला लागलेला आहे. जेवढी सिटी पहिली मुळात होती तिथं खूप कंजेस्टेड झालेलं आहे. त्यामुळे आता परत त्यांनी नवीन मास्टर प्लॅन पुणे सिटीचा तयार झालेला आहे. सो मास्टर प्लॅन इज नथिंग बट जेवढा काय सिटीचा एरिया आहे तो अशा व्हेरियस झोन्समध्ये डिवाइड करून त्याचा प्लॅन तयार करायचा फॉर दी फ्युचर गोल. Then planning of very large area covering several towns and village is known as the regional planning. तर regional planning काय म्हणजेच काय, प्लॅनिंग ऑफ व्हेरी लार्ज एरिया कव्हरिंग सेव्हरल टाउन्स अँड विलेजेस. रिजनल प्लॅन म्हणजेच उदाहरण घेतलं तर समजा एखादं जिल्ह्याचं ठिकाण, जिल्हा पूर्णपणे जिल्ह्याचा जेवढा एरिया आहे त्या जिल्ह्याचा जर आपण प्लॅन केला, काढला, विथ इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट. सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये कोणकोणते तालुके आहेत, ते तालुक्यांच्या म्हणजेच ते एक शहरं झाली सोलापूर जिल्ह्यातली, खुद्द सोलापूर सिटी आली. तर असा पूर्ण सोलापूर जिल्ह्याचा जर सिटी प्लॅन काढला तर त्याला रिजनल प्लॅनिंग असं म्हटलं. रिजनल प्लॅनिंग इट मीन्स a very large area covered with several towns and villages. गावं आणि शहरं मोठ्या एरियावरची जर असा त्याचा जर प्लॅन काढला तर त्याला आपण रिजनल प्लॅन म्हणतो. आणि मास्टर प्लॅन म्हणजे काय, तर एखाद्या शहराचा पूर्णपणे आउटर बाउंड्रीचा जो प्लॅन काढतो त्याला आपण मास्टर प्लॅन. आर यू गेटिंग एव्हरीवन व्हॉट इज टाउन प्लॅनिंग? सगळ्यांना लक्षात आलं टाउन प्लॅनिंग म्हणजे काय? Sir. Yes, sir. ओके. सो इफ वी जर आपण शॉर्टकटमध्ये जर टाउन प्लॅनिंगचं महत्त्व किंवा मिनिंग समजून घ्यायचं म्हटलं तर काय, टाउन प्लॅनिंग म्हणजे एखाद्या शहराचा प्लॅन काढणे की ज्याच्यावरून आपण त्या शहराचा कंट्रोल ग्रोथ आहे तो मेंटेन करू शकतो. मग कंट्रोलचा ग्रोथ कधी मेंटेन करणार, ज्यावेळी आपण एखादं शहर वेगवेगळ्या झोनमध्ये डिवाइड करू. रेसिडेन्शियल एरिया वेगळा डिवाइड करू, कमर्शियल एरिया वेगळा डिवाइड करू, रिक्रिएशनल, इंडस्ट्रियल, त्यावेळी आपल्याला त्या शहरावरती कंट्रोल ठेवता येईल. आणि मग त्या एरियामध्ये जे काय इलिमेंट्स आहेत शहराचे, तर शहरामध्ये काय काय इलिमेंट्स आहेत, रोड्स, बिल्डिंग्स, इंडस्ट्री, शॉप्स, मॉल्स, प्लेग्राऊंड्स, अशा बऱ्याचशे शहराचे इलिमेंट्स आहेत. हे इलिमेंट्स वेगळ्या झोनमध्ये डिवाइड करायचे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन करायचं विथ दी बिल्डिंग बायलॉज. बिल्डिंग बायलॉजला कन्स्ट्रक्शनचे जे बिल्डिंग बायलॉज आहेत ते वापरून आपण शहराचं नियंत्रण करणे, दॅट इज नथिंग बट दी टाउन प्लॅनिंग. दॅट्स इट. आलं लक्षात? So next branch of the sub branch of civil engineering is the architecture and town planning. So town planning part we have seen. So architecture, what include architecture? So architecture branch includes what is the role in architecture. So architecture and civil engineer, both persons are related to building, but architecture having लेस लिमिट दॅन दी सिव्हिल इंजिनियर. आर्किटेक्चरचं लिमिटेशन्स खूप छोटं आहे. आर्किटेक्चरचं लिमिटेड म्हणजेच काय, आर्किटेक्चर काय करू शकतो, फक्त प्लॅन काढणे आणि इंटेरियर डिझायनिंग करणे. सिव्हिल इंजिनियर सगळंच करतो, आर्किटेक्चर फक्त बिल्डिंग मध्येच काम करतो.
ऑदर स्ट्रक्चर्स मध्ये आर्किटेक्चर काम करत नाही. ऑदर स्ट्रक्चरचं सगळं कन्स्ट्रक्शन, प्लॅनिंग, डिझायनिंग हे सगळं सिव्हिल इंजिनियर करतो. सो व्हॉट इन्क्लुड्स द आर्किटेक्चर ब्रँच? सो आर्किटेक्चरल ब्रँच इज नथिंग बट गिव्हिंग ब्युटी टू द स्ट्रक्चर. आर्किटेक्चरचा रोल काय आहे? गिव्हिंग ब्युटी टू द स्ट्रक्चर. ब्युटी टू द स्ट्रक्चर इट मीन्स व्हॉट? इमारतीची सुंदरता वाढवणे. मराठीत आपण बघतो एखादी बिल्डिंग पाहिली की वा काय छान आहे असं म्हणतो आपण. म्हणजेच त्याला जे अस्थेटिक लुक्स दिलेले आहेत, अस्थेटिक व्ह्यू जो आहे बिल्डिंगचा, तो कुणाच्या हातात आहे? तो कर्वेचर शेप असेल, ती ग्लास लावलेले असतील, याचं डिझायनिंग कोण करतं? तर आर्किटेक्चर करतं. लक्षात येतंय? गिव्हिंग ब्युटी टू द स्ट्रक्चर. बिल्डिंगला सुंदरता द्यायचं काम. कशी सुंदरता द्यायची? तर वेगवेगळ्या इलेमेंटचं काय करतो आपण? अस्थेटिक व्ह्यू आर्किटेक्चर चेंज करतो. त्याचे लुक्स जे आहेत, कर्वेचर असतील, रेक्टँग्युलर असतील, सर्क्युलर बिल्डिंग असेल, रेक्टँग्युलर असेल, अशा वेगवेगळ्या टाईपचे जे व्ह्यू देतो तो आर्किटेक्चर करतो. आणि ते कन्स्ट्रक्ट करायचं काम, त्याचं डिझाईन कन्स्ट्रक्शनचं काम कोण करतं? तर सिव्हिल इंजिनियर करतो. सो व्हॉट कम्स अंडर द आर्किटेक्चर? एनहान्सिंग द अपीअरन्स. बिल्डिंगचा अपीअरन्स, बिल्डिंगचा अपीअरन्स वाढवायचं काम कोण करतंय? आर्किटेक्चर करतंय. मेंटेनिंग हेरिटेज. हेरिटेज इट मीन्स व्हॉट? वारसा. एखाद्या इमारतीचा वारसा म्हणजे वडिलोपार्जित आपली जी एखादी बिल्डिंग असते ती मेंटेन करायचं काम, किंवा नॅचरल रिसोर्सेसपासून बनलेलं स्ट्रक्चर आहे ते नॅचरलच ठेवणे. सो दॅट इज दी वारसा. म्हणजे आपण म्हणतो खूप जुनं एखादं स्ट्रक्चर आहे, आपण जे आपले म्हणतो गड किल्ले, आपण काय म्हणतो की त्या गड किल्ल्यांचं संवर्धन जसे जुने होते तसेच ठेवावे. जुने दगडाचे बांधकाम होते तर दगडाचेच बांधकाम करावे असं आपण म्हणतो. मग तेच त्याला आपण हेरिटेज म्हणतो, म्हणजे मेंटेन करायचं जसं जुनं आहे तसं. सो दॅट कम्स अंडर दी आर्किटेक्चर. एनहान्सिंग दी अपीअरन्स. एनहान्सिंग दी अपीअरन्स इट मीन्स व्हॉट? तर स्ट्रक्चरला किंवा बिल्डिंगला तुमच्या ब्युटी द्यायचं, सुंदरता द्यायचं, किंवा अपीअरन्स त्याचा चांगला करायचा, हे काम आर्किटेक्चरच्या अंडर येतं. जस्ट मिनिट. So actually our time is about to closing. So next part of the here town planning that we have seen, and that comes under the town planning is the planning of layouts, planning of roads, separating commercial, residential, academic building, planning of green belt, planning of sewage disposal, planning of wastewater, that we have seen in the environmental engineering below. So this is the town planning and architectural department. Okay, आपला आता संपेल मीटिंग. सो हा टाउन प्लॅनिंगचा पार्ट आपण लास्ट स्लाइड मध्ये पाहिला, आणि हा आर्किटेक्चरचा पार्ट आहे. बिल्डिंगची सुंदरता वाढवणे, द रोल ऑफ आर्किटेक्चर. ओके, so we'll stop here today.